नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. ही नारिंगी रंगाची लिलीची फुले आहेत. या फुलांना एमरॅलिस लिलीची फुले असेही म्हटले जाते. या फुलांची झाडे ही जमिनीत कंद लावून त्यापासून लावण्यात येतात. या फुलझाडांच्या मुळाशी कंद असतात आणि ते कंद जमिनीत लावून त्यापासून ही झाडे लावण्यात येतात. पांढरी, गुलाबी, नारिंगी, लाल अशा अनेक रंगामध्ये लिलीची फुले असतात आणि सर्वच रंगांची लिलीची फुले ही अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसतात. ही पहा, ही नारिंगी रंगाची लिलीची फुले अशा प्रकारे आकर्षक आणि सुंदर दिसतात. ही फुले आकर्षक दिसतात त्यामुळे बागेची शोभा वाढते. नारिंगी रंगाच्या लिलीच्या फुलांची फुलझाडे अशा प्रकारे दिसतात. या एमरॅलिस लिलीच्या फुलझाडांची पाने ही लांबलचक पात्यांप्रमाणे दिसतात. पावसाळा संपला की ह्या पात्या आपोआप सुकून जातात आणि जमिनीत कंद शिल्लक राहतो. आणि पुन्हा पावसाळा चालू झाला की या कंदापासून झाडे उगवतात, वाढतात आणि फुलतात. जून-जुलै महिन्यामध्ये 1.5-2 महिने वर्षातून फक्त एकदाच या फुलझाडांना फुले येतात आणि वर्षातील इतर दिवसात या फुलझाडांना फुले येत नाहीत. अशा प्रकारे फुलझाडे, फळझाडे याविषयी माहिती आवडत असल्यास निसर्ग शोभा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. त्यामुळे या चॅनेलवरून दिल्या जाणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल. ही पहा, ही नारिंगी रंगाची लिलीची फुले अशा प्रकारे सुंदर दिसतात. हे नारिंगी रंगाच्या लिलीचे फूल फुललेले झाड अशा प्रकारे दिसत आहे. या फुलांचे वैशिष्ट्य म्हणजे ही फुले एकदा फुलली की झाडावर 15-20 दिवस जशीच्या तशी ताजी आणि टवटवीत राहतात. खूप दिवस ताजी राहत असल्यामुळे या फुलांचा उपयोग सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. ही फुले देवपूजेसाठी वापरण्यात येतात. तसेच केसात माळण्यासाठीही ही फुले वापरण्यात येतात. वेगवेगळ्या रंगांची लिलीची फुले ही वेगवेगळ्या आकाराची असतात. तसेच ती आकाराने लहान मोठीही असतात. सर्वच फुले एकसारखी असत नाहीत. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.